अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज जो मी उपाय सांगणार आहे तो सलग 5 रविवारी करायचे। तुम्ही कोणताही उपाय करत असताना सलग जर सांगितलं 21 दिवस, 41 दिवस, 43 दिवस, 9 दिवस किंवा रविवार असतील 5, 11, मंगळवार, शनिवार, जे उपाय सांगितल्या तेवढे उपाय केले तरच तुम्हाला त्याचा फायदा होत असतो। कसं असतं बघा, माणसाला तूप खाल्लं की रूप पाहिजे असतं। पूर्वी म्हण आणायची, म्हण होती, तूप खाल्लायस की लगेच तुला काय रूप येणार नाही। तर आपण कोणताही उपाय केला तर आपल्याला लगेच त्याचा फरक पडणार नाही, म्हणून आपण उपाय करत असताना सलग करायचे। कसं असतं बघा, मी बऱ्याचदा हे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आजही सांगते। आपला मुलगा आपण किंवा आपल्या घरातली व्यक्ती आजारी पडली तर आपण एक 4 वेळा, 3 वेळा, 2 वेळा तर कमीत कमी डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो आणि त्यावेळेला बरे होतो। मग आपण एकदा जाऊन बरे होतो का? क्वचित एखादा पेशंट किंवा एखादी व्यक्ती असेल की एकदा जाऊन बरी होते, पण बऱ्याच जणांना असं होतं की 3-4 वेळा जावं लागतं। तसंच या उपायाचं आहे की सलग तुम्ही हे उपाय जर केले जेवढे सांगितलेत त्या पद्धतीनं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो। म्हणून हे जे मी आज उपाय सांगणार आहे हे उपाय 5 रविवारी करायचे। साधा सोपा उपाय आहे आणि घरातल्या वस्तूपासून, म्हणजे एखादं 40-50 रुपयाच्या फळापासूनचा हा उपाय नक्की उपाय करा। एखादी व्यक्ती आपल्या घरातली आजारी पडले किंवा तुम्ही आजारी आहात किंवा एखादा मुलगा, तुमच्या घरातले सासू सासरे असतील किंवा आई असेल, वडील असेल, कोणीतरी तुमच्या घरातला आजारी पडले आणि इतक्या दवाखान्यात फेऱ्या मारतं, जातं दवाखान्यातनं घरी येतं, जातं दवाखान्यातनं घरी येतं, इतक्या फेऱ्या मारूनही ती व्यक्ती आजारपणातून उठत नाही, त्यावेळेला हा उपाय करायचा आहे। काय करायचं बघा, एक पाण्याचा नारळ घ्यायचा, त्यामध्ये पाणी असावं, म्हणजे शहाळ्याचा नारळ म्हणतो तो घ्यायचा आणि तो आपण सकाळी काय करायचं, आंघोळ करायची। त्या नारळामधलं पाणी सगळं एखाद्या तांब्याच्या पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये घ्यायचं किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल। ते पाणी सगळं तुम्ही त्या तांब्यामध्ये काढायचं आणि तो नारळ तुम्ही फेकून दिला तरी चालेल। ते पाणी घ्यायचं, अंगणामध्ये जायचं, तुमच्या घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं, पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आणि सूर्याकडे बघायचं आणि ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः म्हणत 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा चालेल। आणि त्यानंतर ते पाणी जे आहे त्यातलं पाणी तुम्ही सूर्याकडे बघत हे मंत्र म्हणत 4 घोट पाणी तुम्ही त्यातलं प्यायचं आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही हातामध्ये घ्यायचं आणि त्यानं संपूर्ण तुमचा चेहरा धुवायचा, तोंड धुवायचं आणि तुमच्या घरामध्ये यायचं। हा उपाय तुम्ही सलग 5 रविवार करायचे। तुम्ही म्हणाल आता हे अशानं तब्येत बरी होईल का? ह्याबरोबर तुम्ही औषधं सुद्धा घ्यायचे आणि हे उपाय सुद्धा तुम्ही करायचे, कारण सूर्यदेवाला आपण प्रार्थना करून हे नारळ जो आहे तो श्रींचं फळ आहे, त्या फळातलं पाणी इतकं पवित्र असतं, त्यामुळं तुमच्या शरीरातले आजार कमी होतील आणि तुम्हाला त्या आजारातून बरं होईल। तुम्ही हॉस्पिटलमध्ये वारंवार एखाद्या आजारपणासाठी जर फेऱ्या मारत असाल, चक्रा मारत असाल तर तुमच्या त्या फेऱ्या कमी होतील, तुम्हाला हळूहळू तुमच्या तब्येतीमध्ये फरक पडायला सुरू होईल। हा उपाय तुम्ही श्रद्धेनं, विश्वासानं जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। उपाय अजून एकदा ऐका। एक नारळ पाण्याचा घ्यायचा, त्या नारळातलं पाणी एखाद्या स्टीलच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये घ्यायचं, बाहेर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं, पूर्वेला तोंड करून उभं राहायचं, हातामध्ये ते पाण्याचा तांब्या घ्यायचा, ओम सूर्याय नमः हे 108 वेळा, 51 वेळा, 21 वेळा म्हणायचं। त्यानंतर 4 घोट त्यातले तिथंच उभं राहून पूर्वेकडे तोंड करूनच प्यायचं आणि पूर्वेकडे तोंड करूनच त्या राहिलेल्या पाण्यानं तुमचा संपूर्ण हात, चेहरा, तोंड जे आहे ते धुवायचं। उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा
त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळं सगळे व्हिडिओ बनवणाऱ्याला प्रोत्साहन मिळत असतं. श्री स्वामी समर्थ.